शिवमंदिराची रचना ही खूप जुनी ऐतिहासिक रचना आहे. सुमारे हजारो वर्षापूर्वी हे शिवमंदिर बांधले गेले होते. हे मंदिर पांडवांनी बांधले होते असे म्हटले जाते. सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग. सो आज दिनांक 1 मार्च 2026 आणि आता मी निघालो आहे एका संडे शॉर्ट राईडवर. सो रात्री सगळं फ्यूल वगैरे भरून ठेवलं आहे, पेट्रोल वगैरे. सो आता कुठे थांबायची गरज नाही आहे, डायरेक्ट जायचं आहे आपल्या डेस्टिनेशनवर. सुंदर असं पवई तलाव. आणि आज राईडला मी लेटच सुरुवात केली आहे. आता वाजलेत 7 वाजलेत, कारण डेस्टिनेशन एवढं लांबचं नाही आहे म्हणून मी लेटच सुरुवात केली. आणि जर मग लवकर सुरुवात केली तर मग पूर्ण अंधार असता, तर अंधारात तुम्हाला मी काय दाखवणार. सो त्यामुळे मी मुद्दामून लेट राईडला सुरुवात केली आहे. फक्त 2 तासावर आपलं डेस्टिनेशन आहे आजचं. तर याला तुम्ही एक संडे शॉर्ट राईड म्हणू शकता. आजच्या राईडचं वैशिष्ट्य असं आहे की मी जात आहे अंबरनाथला. अंबरेश्वर म्हणून एक मंदिर आहे, तिकडे जात आहे. सो टोटल 40-45 किलोमीटरची ही राईड असणार आहे. तो जाऊन येऊन 80-90 किलोमीटर्स होतील आपले. सो एवढीच छोटी राईड आहे, एकदम शॉर्ट राईड आहे. दुपारपर्यंत मी घरी रिटर्न जाईन. जो रूट असणार आहे आपला तो असणार आहे कल्याण शिळफाटावरून मी राईट मारून जाणार आहे बदलापूर, अंबरनाथ वगैरे त्या साईडला. सो ॲक्च्युली 2 रूट आहेत. एक आहे कल्याण बदलापूर रोड, तो रूट आहे, आणि सेकंड आहे कल्याण शिळफाटा रोड. पण मी जाणार आहे कल्याण शिळफाटा रोडवरून. मी कल्याण बदलापूर रोडवरून नाही जाणार आहे, कारण ऑलरेडी मी त्या रूटवरून राईड केली आहे, म्हणून मी त्या रूटने जातो आहे. तर आपल्याला हा राईड घ्यायचा आहे. जिथे लिहिले एरोली तिथून आपण राईड घेणार आहोत. ऑलरेडी मी या रूटवरून गेलो आहे. जेव्हा मी कोंडेश्वरला गेलो होतो तेव्हा ह्या रूटने गेलो होतो. सो त्यामुळे रोड कंडिशन वगैरे मला माहीत आहे, कल्याण शिळफाटा रोडवरची कशी आहे ते. त्यामुळे मग मी हा रोड निवडला. आता आलो आहे मी शिळफाटा महापे रोडवरती. आणि या राईडचा प्लॅन असा झाला की मी शोधत होतो एक लॉंग राईडसाठी डेस्टिनेशन, एक स्पॉट शोधत होतो की कोणता चांगला स्पॉट आहे का लॉंग राईडसाठी वन डेमध्ये. पण मनासारखा असा स्पॉट कोणता सापडत नव्हता. त्यामुळे मग मी ठरवलं की एक शॉर्ट राईड तरी करूया. मग सर्चिंग चालू केलं की जवळपास कोणती एक शॉर्ट राईड किंवा ब्रेकफास्ट राईड करता येईल असं स्पॉट. मग नंतर मग सर्चिंग चालू होतं, तेवढ्यात मग मला एक ठिकाण दिसलं अंबरेश्वर टेम्पल म्हणून, जे की मुंबईपासून 2 तासावर आहे फक्त. मग मी ठरवलं की हां, हे डेस्टिनेशन आपण फिक्स करूया आणि जाऊन येऊया. कारण फक्त 40 किलोमीटर्स आहे मुंबईहून अंबरेश्वर मंदिर. आणि म्हणजे हार्डली 2 तास पकडा, 1.5-2 तास पकडा. त्यानंतर मग परत रिटर्न घरी. आणि अंबरेश्वर मंदिर हे एक शिव मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे ते. तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो, कारण मी पण फोटोज आणि व्हिडिओज बघितलेत. खूप छान असं मंदिर आहे, प्राचीनकालीन मंदिर आहे. त्याची पण एक स्टोरी आहे, ती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्ण डिटेल्समध्ये. कसं माहीत आहे की तर संडेला राईड नाही केली ना तर सुट्टीचा दिवस फुकट गेला का वाटतो. तर त्यामुळे कोणता ना कोणत्या तरी डेस्टिनेशन डिसाईड करून मी निघतोच, कारण छंद तर जोपासायलाच पाहिजे ना. आणि बाईक राईड हा माझा एक छंद आहे. तर त्यामुळे कोणता संडे मी चुकवत नाही. प्रत्येक संडेला मी निघतोच, बाईक राईड ही करतोच. एवढ्या लवकर मी इकडे पोहोचेन असं मला वाटलं नव्हतं. सो
आणि आता फक्त 25 मिनटं उरली आहेत डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी. 2 तासाचा रस्ता मी आय थिंक 1 तासातच कवर करणार आहे असं मला वाटतंय. आता मी कल्याण शिळपाटा म्हणजे आता इथून हा ब्रिज खाली उतरल्यानंतर एक राईट टर्न येतो जो की जातो बदलापूर, अंबरनाथ वगैरे त्या साईडला जातो. सो तिथून आपल्याला अंबरनाथवरूनच आपल्याला जायचं आहे शिव मंदिर, अमरेश्वर शिव मंदिर. हाच तो राईट टर्न आहे जो आपल्याला घेऊन जाणार आहे अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, माथेरान वगैरे. सो हा रूट आहे. बघा किती जवळचं डेस्टिनेशन आहे. फक्त 10 किलोमीटर बाकी आहेत अमरेश्वर मंदिरसाठी. आणि आता मी आहे बदलापूर कटाई रोडवरती. खरंच मला माहीत नव्हतं की एवढ्या लवकर पोहोचीन म्हणून. एवढं जवळ आहे ते डेस्टिनेशन. टोटल 38 किलोमीटर्स कंप्लीट झाल्यात आत्तापर्यंत. आणि मागासपासून फक्त मला JVLRवर आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर फक्त मला रायडर दिसले. बाकी ह्या रोडवरती मला एक पण कोणी रायडर दिसला नाही आहे ना. कोणती सुपर बाईक बघायला मिळाले. जर सुपर बाईक वगैरे बघायची असेल ना तर मग लोणावळा. काय बाईक्स बघायला मिळतात खरंच 101. निंजा वगैरे सगळे बाईक्स वगैरे आहेत ना, सुपर बाईक्स, हे सगळं तुम्हाला त्या साईडला बघायला मिळतील. या रोडवरती कोणी नाही आहे. ॲक्च्युली हा सिटी रोड आहे, माणसं राहतात इथे आजूबाजूला. तर त्यामुळे इथे तुम्हाला रायडर्स वगैरे कोणी बघायला मिळणार नाही. 10 किलोमीटर आहे फक्त. स्पीडा जवळ आला आहे. तर बघू, एवढ्या लवकर तर मी घरी जाणार नाही आहे. अजून कोणते स्पॉट्स आहेत एक्सप्लोअर करण्यासारखे ते आपण बघूया. आधी अमरेश्वर मंदिरमध्ये जाऊया, त्यानंतर मग डिसाईड करूया की अजून कोणते स्पॉट्स आहेत का जे आपण एक्सप्लोअर करू शकतो. बघू, ते तुम्हाला मी कळवेनच. तुम्हाला पण एक शॉर्ट राईड करायचं असेल, संडे शॉर्ट राईड, तर तुम्ही हे जे ठिकाण आहे ते निवडू शकता. अगदी जवळ आहे, मुंबईपासून 40 किलोमीटर्सवर आहे. सो इझिली तुम्ही इथे येऊ शकता. रोड कंडिशन वगैरे खूप छान आहे, काहीच डाऊट नाही आहे त्याबद्दल. एक नंबर आहे. आणि तुम्ही एन्जॉय पण करू शकता रोड वगैरे, प्लस तुमची एक शॉर्ट राईड पण होऊन जाईल. सो असं हे डेस्टिनेशन आहे अमरेश्वर मंदिर अंबरनाथमधलं. सो इथे तुम्ही येऊ शकता. अमरेश्वर टेम्पलसाठी आता मी लेफ्ट घेतलं आहे आणि त्या इथून 1-2 किलोमीटरवरतीच आहे. सो फायनली आपण पोचलो आता प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ म्हणजेच अमरेश्वर मंदिरमध्ये. सो असं जाण्यासाठी रस्ता आहे आणि पार्किंग वगैरे बाहेरच करावी लागणार असं वाटतंय. आणि आतमध्ये 100-200 मीटर फक्त चालण्यासाठी आहे. 100-200 मीटर आहे वॉकिंग. आय थिंक इथेच बाईक पार्क करावी लागणार. समोर जे दिसतंय तुम्हाला ते आहे शिव मंदिर. हे आहे अमरेश्वर शिव मंदिर. अंबरनाथ स्टेशनपासून फक्त 2 किलोमीटरवर हे मंदिर आहे. शिव मंदिराची रचना ही खूप जुनी ऐतिहासिक रचना आहे. सुमारे हजारो वर्षापूर्वी हे शिव मंदिर बांधले गेले होते. हे मंदिर पांडवांनी बांधले होते असे म्हटले जाते. पांडवांनी त्यांच्या वनवासात काही वर्ष अंबरनाथमध्ये घालवली आणि नंतर त्यांनी हे शिव मंदिर फक्त एका रात्री एका मोठ्या दगडात बांधले. नंतर कौरकडून सतत पाठलाग केला जाईल या भीतीने त्यांनी हे ठिकाण सोडले. वर्षानुवर्षे हवामानाचा सामना करणारे हे मंदिर अजूनही उभे आहे.
हे मंदिर अतिशय सुंदरपणे सजवलेले आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर विविध नक्षीकाम केलेले आहे. बाहेरील भिंती देवदेवतांच्या प्रतिमांनी सजवलेल्या आहेत. मंदिराचं शिखर देखील अतिशय सुंदरपणे रचलं आहे. मंदिरात एक प्रमुख गर्भगृह आणि एक सभामंडप आहे. मंदिराच्या भिंतीवर भगवान शिव, पार्वती, गणपती आणि विष्णू यांच्या सुरेख मूर्ती आहेत. हे एक अतिशय पवित्र आणि पुरातन शिवालय मानले जाते. सुंदर अशा ठिकाणावरून आता मी निघतोय. ॲक्च्युली मला ना इथे महाशिवरात्रीलाच यायचं होतं, पण ते शक्य झालं नाही महाशिवरात्रीला येणं. अरे इकडे महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो, तेव्हा यायचं होतं. पण आज दर्शन झालं. बघू नेक्स्ट जेव्हा महाशिवरात्री येईल तेव्हा ट्राय करूया. सो आत्ता इथून निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट ऑन द वे भेटतो रोडवरती. अजून बघू, अजून कोणता डिसाईड नाही झाला आहे, अजून कोणता स्पॉट बघू. आता निघालो आहे मी तिकडून आंबरेश्वर मंदिराच्या इथून, आणि बाकी स्पॉट शोधत होतो मी. म्हणजे चिखलोली डॅम आहे, बारवी डॅम आहे, पण ते सर्व आहेत ना, ते सर्व आतमध्ये आहेत. सो त्यामुळे अजूनपर्यंत तरी कोणताच डिसाईड नाही झालं आहे की कुठे जायचं आहे म्हणून. बघू आता. आता मी चाललो आहे चिखलोली डॅमजवळ. बघू, आतमध्ये जाणार नाही आहे मी जास्त, पण इथून 6-7 किलोमीटरवर आहे. बघूया तिकडे काही व्ह्यू मिळतो आहे का चांगला छान असा. कारण एवढ्या जवळ आलो आहे तर म्हटलं ते पण करूया. त्याच्याबद्दल कधी ऐकलं नाही आहे, फर्स्ट टाईमच चाललो आहे. आता बघू, मॅप लावला आहे. आता आलो आहे मी चिखलोली डॅमजवळ, आणि हा बांध आहे, त्याच्या पलीकडे पाणी आहे. आणि बाईक वरती घेऊन जाऊ शकत नाही, बाईक इथेच पार्क करावं लागेल. काय करू समजत नाही आहे, जाऊ की नको जाऊ. कारण जर बाईक इथे पार्क केली ना तर मला पूर्ण तिथे असं वरती चढावं लागेल. त्यानंतर मग एक नंबर व्ह्यू दिसेल. बघू, आलो आहे तर आता बघूनच जाऊया. सो बाईक इथे पार्क करतो. माझ्या समोरच डॅम आहे. छोटा डॅम आहे. अजूनपर्यंत मी जेवढे बघितलेत ना डॅम, त्याच्यापैकी हा एक छोटाच डॅम आहे. सो खूप छान असा डॅम आहे हे. शांतता आहे आणि जवळ आहे, एवढं पण लांब नाही आहे. त्या मंदिरापासून तरी हे जवळच आहे. म्हणजे 6-7 किलोमीटरवर हे चिखलोली डॅम आहे. खूप छान असं डॅम आहे. फक्त तुम्हाला 15-20 मिनटं लागतील इथे येण्यासाठी. खाली बाईक पार्क करावी लागते आणि वरती तुम्हाला थोडंसं चालत यावं लागतं. म्हणजे 5-10 मिनटं हार्डली चालत यावं लागेल आणि तुम्हाला हा असा सुंदर असा व्ह्यू बघायला मिळेल. खूप छान असा व्ह्यू आहे. तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स देतो या व्ह्यूचे. शांतता आहे आणि छान आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आत्ता इथून मी निघतोय. 5-10 मिनटं झाली मी इथे थांबलोय, व्ह्यूचा आनंद घेतोय. आणि 5-10 मिनटं झाली कारण सूर्य पण आता वरती आलाय डोक्यावरती आणि जॅकेटमध्ये खूप गरम होतंय. तर त्यामुळे मी आता निघतो. बघू आता अजून कोणता स्पॉट मिळतोय का, नाहीतर मग परतीचा प्रवासच चालू होईल आपला. सो डायरेक्ट मुंबई. त्यानंतर मग अजून कुठे थांबणार नाही. बघू, ब्रेकफास्ट केलं तर करीन, नाहीतर मग डायरेक्ट घरीच जाईन. आता 11 वाजलेत. सो एवढ्या लवकर घरी पोचता येईल तेवढं मी पोचेन आणि जेवायला मी घरीच जाईन. सो आता इथून निघतो. खूप छान असा मस्त व्ह्यू आहे. तुम्ही पण इथे येऊ शकता. असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल जो तुम्ही सिनेमॅटिक शॉटमध्ये बघितला तो. खूप छान असं व्ह्यू आहे आणि शांतता आहे मेन म्हणजे. सो
आता इथून निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी मोटो ब्लॉक सेटअपमध्ये भेटतो. चिखलोली डॅमजवळून निघतो आहे मी आणि आता परतीचा प्रवास चालू करतो. हा थोडासा ऑफ रोड पॅच आहे, तो तुम्हाला थोडासा करावा लागेल. जास्त नाही आहे, थोडासाच आहे. हा बघा, हा आता चांगला रोड लागला आणि इकडे पूर्ण माणसं राहतात आजूबाजूला, त्यामुळे भीती वाटण्यासारखं काहीच कारण नाही आहे. त्याच्याच बाजूला चिखलोली डॅम आहे. सो आता परतीचा प्रवास आपला चालू करूया. खूप छान असं हे चिखलोली डॅम आहे, तुम्ही इथे विजिट करू शकता. आय थिंक जरा लवकर यायला पाहिजे होतं, म्हणजे पावसाळा संपल्यानंतर मग मस्त व्ह्यू बघायला मिळाला असता. आता पण व्ह्यू छान आहे, पण छोटा आहे डॅम. म्हणजे अजूनपर्यंत मी जेवढे बघितलेत ना, अप्पर वैतरणा डॅम, त्याच्यापैकी हा तरी लहानच आहे. मोरबे डॅम वगैरे ते सर्व मी बघितलेले आहेत, मोठे मोठे डॅम आहेत ते. सो त्याच्यापैकी हा छोटाच आहे डॅम माझ्यासाठी, पण छान होतं. आता आलो आहे मी घनसोलीमध्ये आणि टोटल किलोमीटर झाले आहेत 85 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत आत्तापर्यंत. सो आजचे जे स्पॉट होते ते आपण 2 स्पॉट केले आहेत. एक म्हणजे अमरेश्वर टेम्पल आणि सेकंड म्हणजे चिखलोली डॅम. मी ठरवलेलं होतं फक्त एकच करून घरी रिटर्न जायचं, अमरेश्वर टेम्पल, आणि त्यानंतर मग रिटर्न जर्नी स्टार्ट करायची. पण अमरेश्वर टेम्पलमध्ये जराही वेळ लागला नाही दर्शनाला वगैरे. सो त्यामुळे मी डिसाईड केलं की अजून थोडा वेळ आपण एक्सप्लोअर करू शकतो, म्हणून एक ठिकाण शोधलं, ते म्हणजे चिखलोली डॅम. आणि चिखलोली डॅम अमरेश्वरपासून 7-8 किलोमीटर आहे, म्हणजे 20 मिनटं पकडा, 20-25 मिनटं. सो जास्त लांब नाही आहे, थोडंसंच अंतर आहे. आणि चिखलोली डॅमवर सुंदर असं व्ह्यू बघितला डॅमचा. छोटा डॅम होता पण छान होता, मस्त व्ह्यू होता. तो डॅमचा व्ह्यू बघितला आणि आता निघालो आहे. सो अराऊंड 90 किलोमीटरची ही राईड होईल. जर तुम्ही फक्त अमरेश्वर टेम्पल जर केलं तर मग 80 किलोमीटरची ही राईड होणार. सो ही खूप छान अशी संडे शॉर्ट राईड होती. आणि आता वाजले आहेत 11:45 वाजले असतील आणि आता मी चाललो आहे घरी. सो एवढ्या लवकर तुम्ही घरी जाऊ शकता या राईडवरून. सो खूप छान अशी ही राईड होती आणि इथेच मी ही व्हिडिओ एंड करतो. या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.